Hello everyone, today we are going to learn standard 8 practice set 14.2. Question number 1 आहे. On the construction work of a flyover bridge, there were 320 workers initially. The number of workers were increased by 25% every year. Find the number of workers after 2 years. बघा क्वेश्चन आधी व्यवस्थित समजून घ्या. ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क, ब्रिजवरती 320 वर्कर्स आधी काम करत होते. इनिशियली मीन्स व्हॉट, आधी काम करत होते आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी 25% ते वर्कर्स इन्क्रीज होत होते, म्हणजे वाढत होते. तर प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, 2 वर्षानंतर आफ्टर 2 इयर, 2 वर्षानंतर तिथे किती वर्कर काम करणार आहे ते फाइंड करायचं आहे. सो आधी गिव्हन व्हॅल्यू राईट करून घ्यायची आहे. प्रिन्सिपल मीन्स P, नंबर ऑफ वर्कर इनिशियली किती आहे 320. नेक्स्ट आहे रेट ऑफ इन्क्रीज इन वर्कर 25% पर एनम. ओके, PA मीन्स व्हॉट, पर एनम. एव्हरी इयरने इथे 25% वर्कर इन्क्रीज होत आहे, म्हणून आपण इथे पर एनम लिहिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट इथे एन व्हॅल्यू आहे 2 इयर. किती वर्षासाठी फाइंड करायचं आहे 2 इयर. अँड नेक्स्ट ए व्हॅल्यू आहे नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 इयर. मीन्स व्हॉट, 2 इयरने हे किती वर्कर्स इन्क्रीज होणार आहे ना, हीच व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, सो इथे आपल्याला अमाऊंट फाइंड करायचा आहे. तर आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला इथे अप्लाय करावा लागेल. A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट प्लस R अपॉन 100 टू द पॉवर N. आता व्हॅल्यूज पुटअप करा. P इथे दिलेला आहे P 320 इन ब्रॅकेट 1 प्लस R ची व्हॅल्यू काय आहे 25% आहे. सो इथे 25 अँड अपॉन 100, हे 100 आपण फॉर्म्युल्यामध्ये घेतलेले आहे. अँड N किती दिलेला आहे 2 इयर. सो इथे 2. A इज इक्वल टू, सर्वात आधी आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा असतो. सो इथे प्रिन्सिपल ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे 320. आता ह्या ब्रॅकेटमध्ये 1 अँड 100 यांमध्ये असते मल्टिप्लिकेशन. 100 मल्टिप्लाय 1 प्लस 25 या दोघांमध्ये असते प्लस अपॉन हे 100 ॲज इट इज अँड इथे पॉवर 2 ॲज इट इज. ओके, आता हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. A इज इक्वल टू 320 इन ब्रॅकेट 100 इंटू 1 100 प्लस 25 अपॉन 100 टू द पॉवर 2. A इज इक्वल टू 320 100 प्लस 20 125 अपॉन 100 टू द पॉवर 2. ओके, आता आपल्याला हा ब्रॅकेट 2 टाइम्स राईट करायचा आहे बिकॉज यांची पॉवर 2 आहे म्हणून. A इज इक्वल टू 320 मल्टिप्लाय 125 अपॉन 100 मल्टिप्लाय 125 अपॉन 100. A इज इक्वल टू, आता यामध्ये जे कट होतात ना व्हॅल्यूज, त्या व्हॅल्यूज कट करून घ्यायच्या आहे. इथे बघा, डिनॉमिनेटरमध्ये इथे 10 कट होणार न्यूमरेटरच्या 10 सोबत. ओके, अँड नेक्स्ट रिमेनिंग व्हॅल्यू किती आहे 32 मल्टिप्लाय. या दोघांमध्ये मल्टिप्लायचं साईन दिसत नसेल तरी हे ब्रॅकेटमध्ये आणि या नंबरमध्ये मल्टिप्लायचं साईन आहे. ओके, सो 125 अपॉन 10 मल्टिप्लाय 125 अपॉन 100. इथे आपण 10 कॅन्सल केला म्हणून इथे 10 राईट केले. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल न्यूमरेटरची आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ अँड डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. A इज इक्वल टू 32 मल्टिप्लाय 125. 2 5 जा 10, इथे 0 कॅरी 1, 2 2 जा 4 प्लस 1 5, 2 1 जा 2. आता आपल्याला ह्या 10 प्लेसने मल्टिप्लाय करायची आहे, तर इथे एक 0 एक्स्ट्राचा द्यायचा आहे. 3 5 जा 15, इथे 5 कॅरी 1, 3 2 जा 6 प्लस 1 7 अँड 3 1 जा 3. आता ॲडिशन करू.
इथे 0, 5 + 5 10, इथे 0 कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 7 10, इथे 0 कॅरी 1, 1 + 3 4. सो इथे येणार आहे 4000. 4000 मल्टिप्लाय 125 अपॉन, इथे डिनॉमिनेटरमध्ये आहे 10 मल्टिप्लाय 100. हे 4000 मल्टिप्लिकेशन 32 मल्टिप्लाय 125 ची आहे. रिमेनिंग 125 होता ना, तो आपण इथे घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे अँड देन ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन. ओके. A इज इक्वल टू 4000 मल्टिप्लाय 125 यांची मल्टिप्लिकेशन करून बघितली मी, तर आन्सर येणार आहे 5 लाख अपॉन 1000. ओके. या दोघांची मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून बघायची आहे. जर आपण इथे मल्टिप्लिकेशन केली तर व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे. सर्वांना मल्टिप्लिकेशन येतच असणार आहे. सो मी आधीच इथं मल्टिप्लिकेशन करून घेतलेली आहे, तर 5 लाख आलेली आहे अँड 10 मल्टिप्लाय 100 यांची मल्टिप्लिकेशन केली तर इथं 1000 नंबर येतो. ओके. आता यांचे न्यूमरेटरमधील आणि डिनॉमिनेटरमधील सेम जे 0 आहे ते कॅन्सल करायचे आहे. न्यूमरेटरमधील 30 हे डिनॉमिनेटरमधील 30 सोबत कॅन्सल होणार आहे अँड रिमेनिंग राहणार आहे 500. ओके. सो आपला आन्सर हे 500 आलेला आहे. हेच आन्सर आपल्याला फाइंड करायचं होतं की आफ्टर 2 इयर किती वर्कर्स तिथे फ्लायओव्हरवरती काम करणार आहे. ओके. देअरफोर देअर विल बी 500 वर्कर आफ्टर 2 इयर. ओके. सेकंड क्वेश्चन आहे, अ शेफर्ड हॅज 200 sheep. विल हिम फाइंड द नंबर ऑफ sheep विल हिम आफ्टर 3 year. इफ इन्क्रीज इन नंबर ऑफ sheep इज 8% एव्हरी इयर. बघा, शेफर्डकडे आधी 200 sheep आहे. देन आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आफ्टर 3 years म्हणजे 3 वर्षानंतर शेफर्डकडे किती sheep असणार आहे. तर यामध्ये कंडिशन काय दिलेली आहे, जर प्रत्येक वर्षी 8%ने एव्हरी इयर 8%ने sheep इन्क्रीज होत आहे. फर्स्ट इयरला 8% इन्क्रीज झाले, सेकंड इयरला 8%ने इन्क्रीज झाले, असे आपल्याला 3 इयर्सने त्या शेफर्डकडे किती sheep असणार आहे हे फाइंड करायचं आहे. सो आधी गिव्हन व्हॅल्यू इथे राईट करून घ्यायची आहे. P इज इक्वल टू नंबर ऑफ sheep इनिशियली. नंबर ऑफ sheep इनिशियली. इनिशियली मीन्स वॉट, शेफर्डकडे आधी असलेल्या sheep. सो इथे आधी असलेल्या sheep दिलेल्या आहे ना 200, म्हणून मी इथे 200 राईट केलेला आहे. नेक्स्ट आहे व्हॅल्यू रेट. रेट ऑफ इन्क्रीज इन sheep 8% पर annum. 8% पर annum मीन्स वॉट, पर ॲनम मीन्स एव्हरी इयर, म्हणजे प्रत्येक वर्षी त्या शिपमध्ये किती इन्क्रीज होत आहे, 8%ने इन्क्रीज होत आहे. नंबर व्हॅल्यू किती आहे, 3 इयर. अँड अमाउंट व्हॅल्यू आहे नंबर ऑफ शिप आफ्टर 3 इयर. हेच फाइंड करायचं आहे आपल्याला अमाउंट. म्हणजे 3 इयरने आपल्याला त्या शिप किती त्या शेफर्डकडे असणार आहे हे फाइंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला अमाउंट व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग तुम्हा सर्वांना माहितीच आहे की अमाउंट व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर आपल्याकडे अमाउंटचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू. ओके. A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 + R अपॉन 100 टू द पॉवर n. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू. A इज इक्वल टू P व्हॅल्यू आहे 200 इन ब्रॅकेट 1 + R व्हॅल्यू आहे 8 अपॉन 100 n व्हॅल्यू आहे 3. ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आहे. बघा, या 101 मध्ये मल्टिप्लिकेशन असते म्हणून 100 मल्टिप्लाय 1 + 8 यांमध्ये 1 आणि 8 मध्ये प्लस आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये हा 100 आपण ॲज इट इज घेतलेला आहे आणि इथे 3. A इज इक्वल टू 200. 100 इंटू 1 100 प्लस 8 108 अपॉन 100 टू द पॉवर 3.
आता आपल्याला हा ब्रॅकेट 3 टाइम्स राईट करायचा आहे बिकॉज इथे पॉवर 3 आहे म्हणून. A इज इक्वल टू 200 मल्टिप्लाय 108 अपॉन 100 मल्टिप्लाय 108 अपॉन 100 मल्टिप्लाय 108 अपॉन 100. आता न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये ज्या व्हॅल्यूज कट होतील त्या व्हॅल्यू कट करून घ्यायच्या आहे. 0 व्हॅल्यू कट होणार. या डिनॉमिनेटरमधील 20 न्यूमरेटरमधील 20 सोबत कॅन्सल होणार अँड रिमेनिंग आपल्याला व्हॅल्यूज राईट करून घ्यायच्या आहे. सो इथे हा 2 राहणार आहे मल्टिप्लाय 108 मल्टिप्लाय 108 मल्टिप्लाय 108 अँड इथे डिनॉमिनेटरमध्ये 100 मल्टिप्लाय 100. सो आपण या प्रकारे पण राईट केलं तरीही चालेल. ओके. आता या डिनॉमिनेटरमधील 100 जे आहे यांची आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ अँड ह्या 2 व्हॅल्यूजची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. A इज इक्वल टू 2 8 are 16 इथे 6 कॅरीला 1 2 0 are 0 प्लस 1 1 अँड 2 1 are 2 मल्टिप्लाय 108 अँड मल्टिप्लाय 108 अपॉन 100 मल्टिप्लाय 100 10,000. बघा इथे 20 आहे इथे 20 आहे 1 1 जा 1 राईट केला हे 20 आणि हे 20 इथे राईट केले. या प्रकारे आपण 100ची मल्टिप्लिकेशन करू शकतो. सो या दोघांची आपण मल्टिप्लिकेशन केली या दोन नंबरची तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे 23,328 मल्टिप्लाय 108 अपॉन 10,000. ओके. आता नेक्स्ट नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे 23,328 मल्टिप्लाय बाय 108. सो इथे व्हॅल्यू मिळणार आहे 25,19,424 अपॉन 10,000. ओके. आता या 10,000ने आपल्याला ह्या नंबरला डिव्हाइड करायचं आहे. सो जर आपण इथे डिव्हायडेशन करत बसलो सो खूप लेंथी डिव्हायडेशन होणार आहे. इथे डिनॉमिनेटरमध्ये जर 0 व्हॅल्यू असेल म्हणजे 10 असेल 100 असेल 10,000 1000 असेल तर आपण डिव्हायडेशन इझिली करू शकतो म्हणजे त्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट द्यायचा असतो. तर डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा आता या नंबरमध्ये. तर बघा इथे डिनॉमिनेटरमध्ये किती 0 आहे 1 2 3 4. सो न्यूमरेटरमध्ये 4 नंबर्स सोडायचे आहे राईट साईडला 1 2 3 4. 4 नंबर सोडल्यानंतर त्या नंबर नंतर पॉईंट द्यायचा आहे. सो 1 2 3 4. सो इथे हा पॉईंट येणार 251.9425 हे आपला आन्सर आलेला आहे. आता बघा या पॉईंट नंतर 9,000 आहे. सो 9,000ला आपण कन्व्हर्ट करून इथे 1ला 2 करणार आहे म्हणजे आपला आन्सर अप्रॉक्सिमेटली येणार आहे 252. ओके. ह्या प्रकारे इथे आन्सर फाइंड करायचा आहे. पॉईंट नंतर 9,000 आहे म्हणून आपण इथे या 1ला 2 राईट केलेला आहे. अप्रॉक्सिमेटली आन्सर फाइंड केलेला आहे. ठीक आहे. सो इथे आपण फायनल आन्सर राईट करू. देअरफॉर द शेफर्ड will have approximately 252 sheep after 3 years. Okay. Question number 3 आहे in a forest there are 40,000 trees. Find the expected number of trees after 3 years. If the objective is increase the number at the rate of 5% per year. Okay. फॉरेस्टमध्ये टोटल ट्रीज किती आहे 40,000. आपल्याला कोणती व्हॅल्यू फाइंड करायची आहे जे 3 इयर्स आफ्टर 3 इयर्स तिथे किती ट्री असणार आहे त्या फॉरेस्टमध्ये ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बट यामध्ये कंडिशन काय दिलेली आहे की 5%ने ते इन्क्रीज होत जात आहे पर इयर. प्रत्येक वर्षी 5%ने ते ट्रीज इन्क्रीज होत आहे. असे किती इयर 3 इयर. सो आफ्टर 3 इयर तिथे किती ट्री असणार आहे त्या फॉरेस्टमध्ये ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो गिव्हन व्हॅल्यू काय आहे ही राईट करून घेऊ. P इज इक्वल टू नंबर ऑफ ट्रीज इनिशियली 40,000 म्हणजे आधी
फॉरेस्टमध्ये आधी असलेले ट्रीज 40,000 आहे. इथे रेट आपल्याला गिव्हन आहे रेट ऑफ इन्क्रीज इन ट्रीज 5% पर ॲनम. म्हणजेच प्रत्येक वर्षी किती पर्सेंटने इन्क्रीज होत आहे ट्रीज? 5%ने इन्क्रीज होत आहे. इथे नंबर दिलेले आहे 3 इयर अँड अमाउंट ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, जी इथे अमाउंट आहे ती. म्हणजे नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर. त्या फॉरेस्टमध्ये 3 इयर्स नंतर किती ट्रीज असणार आहे ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे अमाउंट फाइंड करायचा आहे. तर अमाउंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 टू द पॉवर N. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुटअप करू. अमाउंट आपल्याला फाइंड करायचा आहे. नंतर P किती आहे? 40,000 इन ब्रॅकेट 1 प्लस रेट किती आहे? 5% अपॉन 100 अँड नंबर किती आहे? 3 इयर्ससाठी फाइंड करायचं आहे ना, म्हणून. सो A इज इक्वल टू 40,000. हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. आता तुम्हाला समजलंच असेल ह्या ब्रॅकेटमध्ये आपण कॅल्क्युलेशन कसं करत असतो. 100 वन जा 100, 100 प्लस 5 105 अँड इथे 100 अँड इथे 3. आता पॉवर किती आहे? 3. सो हा ब्रॅकेट आपल्याला 3 टाइम्स इथे राईट करायचा आहे. ओके. सो अमाउंट इज इक्वल टू 40,000 मल्टिप्लाय 105 अपॉन 100 मल्टिप्लाय 105 अपॉन 100 मल्टिप्लाय 105 अपॉन 100. झाला 3 टाइम्स. आता न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरमधील व्हॅल्यू आपल्याला कट करायची आहे. सो इथे 1 2 3 4 0 हे डिनॉमिनेटरमधील 4 0 सोबत कॅन्सल होतील. ओके. 1 2 3 4 1 2 3 4. आता आपण रिमेनिंग व्हॅल्यू इथे राईट करून घेऊ. इथे 4 आहे मल्टिप्लाय 105 मल्टिप्लाय 105 मल्टिप्लाय 105 आणि डिनॉमिनेटरमध्ये रिमेनिंग फक्त हे 100 आहे. हे 100 कॅन्सल झाले. सो 100 इथे राईट करू. ओके. आता बघा या 4ची अँड 105ची मल्टिप्लाय करायची आहे. 4 5 जा 20. इथे 0 कॅरी आला 2. 4 0 जा 0 0 प्लस 2 2 4 1 जार 4 मल्टिप्लाय हे रिमेनिंग 105 अँड हे 105 इथे राईट करून घ्यायचे आहे. डिनॉमिनेटरमध्ये 100. 1 बाय 1 मल्टिप्लिकेशन करत जायचं आहे. आता रिमेनिंग या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. तर यांची मल्टिप्लिकेशन येणार 44,100 मल्टिप्लाय हे 105 आणि डिनॉमिनेटरमध्ये इथे 100. ओके. A इज इक्वल टू 44,100 अँड 105 ह्या दोन्ही नंबरची मल्टिप्लिकेशन केली तर इथे 46,30,500 अपॉन 100. A इज इक्वल टू या न्यूमरेटरमधील 2 0 डिनॉमिनेटरमधील 2 0 सोबत कॅन्सल करायचे आहे. सो इथे येणार आहे आन्सरमध्ये 46,305. सो हे आपल्याला अमाऊंट इथे मिळालेला आहे ना. हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती की आफ्टर 3 इयर्स तिथे त्या फॉरेस्टमध्ये किती ट्री असणार आहे. तर 46,305 ट्रीज. Therefore there would be 46,305 trees after 3 years. ओके. मुलांनो ह्या आन्सरमध्ये तुम्हाला काही डिफिकल्टीज वाटल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. Question number 4. The cost price of a machine is 2,50,000 if the rate of depreciation is 10% per year. Find the depreciation in price of the machine after 2 years. कॉस्ट प्राइस आहे मशीनची 2,50,000. जर प्रत्येक वर्षी ते डिप्रिशिएशन होत आहे त्या कॉस्ट प्राइसची 10%ने.
डिप्रिशिएशन मीन्स वॉट, त्या मशीनची प्राईस ही घटत आहे. किती पर्सेंटने कमी होत आहे? 10%ने पर इयर, म्हणजे प्रत्येक वर्षी 10%ने प्राईस ही कमी होत आहे. सो फाइंड द डिप्रिशिएशन इन प्राईस ऑफ मशीन, म्हणजे त्या मशीनची आपल्याला प्राईजमध्ये किती कमी झालेली आहे आफ्टर 2 इयर, 2 इयर्सने किती कमी झालेली आहे प्राईज, हे फाइंड करायचं आहे. ओके, सो गिव्हन काय आहे ते आधी आपण इथे राईट करून घेऊ. कॉस्ट प्राइस ऑफ अ मशीन इनिशियली ₹2,50,000 rate is equal to rate of the depreciation is equal to 10% per annum, म्हणजे प्रत्येक वर्षी 10%ने घट होत आहे त्या प्राईसमध्ये. n is equal to 2 इयर, किती वर्षासाठी विचारलेला आहे? 2 इयर. a म्हणजेच अमाऊंट इज इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 इयर. हेच आपल्याला फाइंड करायचं आहे अमाऊंट, की 2 वर्षानंतर त्या मशीनची प्राइस किती असणार आहे. सो अमाऊंटचा फॉर्म्युला राईट करू. a इज इक्वल टू p इन ब्रॅकेट 1 प्लस r अपॉन 100 टू द पॉवर n. नेक्स्ट बघा, इथे आपण व्हॅल्यू पुटअप केलेले आहे. p ची व्हॅल्यू आहे 2,50,000, इथे 1 घेतलेला आहे, प्लस r ची व्हॅल्यू आहे -10. -10 आपण का घेतलेलं आहे? बिकॉज इथे प्राईस जी आहे ही कमी कमी होत आहे. डिप्रिशिएशन दिलेलं आहे म्हणजे प्राईसमध्ये घट होत आहे ना, कमी होत आहे, म्हणून इथे आपण -10 घेतलेला आहे रेट. अँड 100 अँड पॉवर 2. आता आपण ही व्हॅल्यूज इथे राईट करून घेतली ॲज इट इज. हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर 100 1 जार 100, 100 मायनस 10, इथे मायनस का करायची? प्लस मायनस मायनस होते, म्हणून 100 मायनस 10 इथे येणार आहे 90. ओके, अँड 10ला साईन काय आहे? मायनस, म्हणून इथे मायनस येणार आहे. ओके, नेक्स्ट आता हा ब्रॅकेट आपल्याला 2 टाइम्स राईट करायचा आहे. सो a इज इक्वल टू 2,50,000 मल्टिप्लाय -90 अपॉन 100 मल्टिप्लाय -90 अपॉन 100. ओके, डिनॉमिनेटरमधील आणि न्यूमरेटरमधील 0 कॅन्सल करायचे आहे. हे 2 0 ह्या 2 0 सोबत कॅन्सल, हे 2 0 ह्या 2 0 सोबत कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यू आहे 25 मल्टिप्लाय -90 मल्टिप्लाय -90. a इज इक्वल टू, या दोन्हीही नंबर्सची मल्टिप्लिकेशन करायची आहे आपल्याला. सो 2,250 येणार आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस मायनस साईन येणार आहे, मल्टिप्लाय हे मायनस साईन. ओके, a इज इक्वल टू 2,250 मायनस 90, यांची मल्टिप्लिकेशन केली तर आन्सर येणार आहे 2,02,500 रुपीज. हे मायनस आणि हे मायनस, मायनस मायनस प्लस आन्सर येणार आहे. सो आपण इथे प्लसमध्ये आन्सर राईट केलेला आहे. हे व्हॅल्यू आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे. ओके, सो जी कॉस्ट प्राईस आधीची होती त्या प्राईसमधून आपल्याला ही व्हॅल्यू मायनस करायची आहे, म्हणजे आपल्याला कळेल की आफ्टर 2 इयर त्या मशीनची प्राईस किती असणार. सो इथे राईट करायचं आहे डिप्रिसिएशन इन the price after 2 year. Therefore 2,50,000 minus 2,02,500 is equal to 47,500 रुपीज. आपण ह्यांची मायनस केली. ठीक आहे, तुम्ही मायनस करून बघायची आहे, बरोबर येते का? सो आफ्टर 2 इयर त्या मशीनची कॉस्ट प्राइस असणार आहे 47,500. सो फायनल आन्सर राईट करू. ओके, द डिप्रिशिएशन इन कॉस्ट प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 इयर इज ₹47,500.
क्वेश्चन नंबर 5 आहे, फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट इफ द अमाउंट ऑफ अ सर्टन प्रिन्सिपल आफ्टर 2 years इज ₹4036.80 रुपीज ॲट द रेट ऑफ 16 PCPA. या क्वेश्चनमध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. अमाऊंट व्हॅल्यू इथे दिलेली आहे अँड रेट व्हॅल्यू इथे दिलेली आहे अँड टाईम दिलेला आहे, म्हणजेच नंबर ऑफ इयर दिलेला आहे 2 years. यामध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. प्रिन्सिपल गिव्हन नाही, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे अँड देन आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करू शकू. सो इथे हिअर अमाऊंट इज इक्वल टू ₹4036.80, rate is equal to rate of interest is equal to 6% PCPA and duration is equal to N 2 years. ओके, आता बघा इथे प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे ना आपल्याला, सो आपण अमाऊंटचाच फॉर्म्युला यूज करणार आहे. यामध्ये 3 व्हॅल्यूज दिलेले आहे आपल्याला. सो A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 + R/100 टू द पॉवर N. अमाऊंट किती आहे? 4036.80 इज इक्वल टू P व्हॅल्यू फाइंड करायची आहे 1 प्लस रेट व्हॅल्यू किती दिलेली आहे 60/100 अँड इथे येणार आहे 2. ओके, इथे आपण अमाऊंट व्हॅल्यू राईट केली. P व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. इथे 1 घेतला प्लस R आपल्याला दिलेला आहे 16 अँड इथे 100 अँड इथे नंबर ऑफ इयर आहे 2. नेक्स्ट आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. 4036.80 इज इक्वल टू P 100 × 100 + 16 116/100 टू द पॉवर 2. आता हा ब्रॅकेट 2 टाइम्स राईट करून घ्यायचा आहे. 116/100 मल्टिप्लाय 116/100. ओके, आता बघा आपल्याला Pचे व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना. सो P सोबत जे मल्टिप्लिकेशनला नंबर्स असतात ते नंबर्स आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचे आहे. तर इथे 116 हे नंबर्स इथे डिनॉमिनेटरला जातील. ओके, अँड हे जे डिनॉमिनेटरमधील आहे 100 आणि 100 हे अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर न्यूमरेटरला जातील. सो काय व्हॅल्यू येणार आहे बघा, 4036.80 मल्टिप्लाय 100 मल्टिप्लाय 100 अपॉन 116 मल्टिप्लाय 116 इज इक्वल टू P. या प्रकारे येणार आहे. हा या नंबरची आणि 100ची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. म्हणजे या नंबरसोबत 100ला मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट इथे निघून जाणार. बिकॉज बघा इथे 8080 नंतर म्हणजे 2 डिजिट सोडून पॉईंट आहे. 100 वरती 20 आहे म्हणजे 2 डिजिट सोडून पॉईंट दिलेला आहे. तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा पॉईंट इथून निघून जाणार. तर व्हॅल्यू काय येणार आहे, 4,03,680 व्हॅल्यू येणार आहे. अँड मल्टिप्लाय हे रिमेनिंग 100 होते हे अँड अपॉन 116 मल्टिप्लाय 116 इज इक्वल टू P. आता या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आहे, या नंबरच्या युनिट प्लेसला 6 आहे. सो ही व्हॅल्यू 2 ने डिवाइड करायची आहे आपल्याला. सो 2 1 जार 2, 2 5 जार 10, 11 मायनस 10 1 येणार आहे 16 होणार, 2 8 जार 16. ओके, आता ही नंबर 2 ने डिवाइड करू. 2 1 जार 2, 2 2 जार 4. इथे 0 आहे, 0चं आपल्याला डिवायडेशन करावं लागेल म्हणून 0 इथे द्यावं लागेल. इथे 3 आहे, सो 2 1 जार 2 घ्यावं लागेल आणि 3 मायनस 2 1 येणार 1 अँड हा 6 16 होणार आहे. 2 8 जार 16. आता इथे 8 व्हॅल्यू आहे. 2 4 जार 8 अँड रिमेनिंग हा 0 आहे. 2 0 जार 0. ओके, आता रिमेनिंग व्हॅल्यू राईट करून घ्यायचे आहे आपल्याला. 2,01,840 मल्टिप्लाय 100 रिमेनिंग आहे
58 मल्टिप्लाय 160 इज इक्वल टू P. परत आता आपल्याला इथे 2 ने डिवाइड करायचं आहे. 2 1 जा 2, 2 2 जार 4, 5 - 4 इथे 1 येणार, 18 नंबर होईल. 2 9 जार 18. 2 ने आपण डिवाइड का केलेला आहे? कारण युनिट प्लेसला 8 आहे, इथे युनिट प्लेसला 0 आहे. दोन्हीही नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 8 असल्यास आपण 2 ने डिवाइड करू शकतो, हे तुम्हाला माहितीच असेल. सो इथे 2 1 जार 2, इथे 0 आहे म्हणून 0 ने डिवाइड केलं तर इथे 0 द्यावं लागेल. आता बघा इथे 1 and 8 18 आहे, तर इथे 1 0 ॲड करायचं आहे आपल्याला, तेव्हाच आपण 18चे डिवायडेशन करू शकू. म्हणजे 2 9 जार 18 येणार अँड 2 2 जार 4 अँड हा 2 0 जार 0. 1,920 मल्टिप्लाय here 100. 29 मल्टिप्लाय 116 इज इक्वल टू P. अँड 29 ने नंबरला आपण डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 3480. ओके. सो रिमेनिंग काय व्हॅल्यू आहे इथे? 3480 मल्टिप्लाय 100 अपॉन 160. इथे 1 आला होता, हा 1 मल्टिप्लाय जर केला 160 तर 160 आन्सर येणार आहे. ओके. इज इक्वल टू P. इथे 0 आहे, इथे 6 आहे युनिट प्लेसला, ह्या नंबरला पण आपण 2 ने डिवाइड करू शकतो. सो 2 1 जा 2, 2 5 जा 10 अँड 11 - 10 केलं तर इथे 1 येणार, 16 नंबर होणार आहे. 2 8 जार 16, इथे 2 1 जार 2, 3 - 2 इथे 1 येणार, 14 नंबर होणार. 2 7 जार 14 अँड 2 4 जार 8 अँड रिमेनिंग हा 0. 1740 मल्टिप्लाय 100 अपॉन 58 इज इक्वल टू P. परत आता आपण ह्या नंबरला 2 ने डिवाइड करू शकतो. इथे युनिट प्लेसला 0 आहे, इथे 8 आहे. सो 2 1 जा 2, 2 2 जार 4, 5 - 4 इथे 1 येणार, 18 नंबर होणार. 2 9 जार 18 अँड 2 1 जार 2, 2 8 जार 16, 17 - 16 1 येणार, इथे 14 नंबर होणार. 2 7 जार 14 अँड 2 0 जार 0. 870 मल्टिप्लाय 100 अपॉन 29 इज इक्वल टू P. 29 1 जा 29, 29 30 जा 870 येणार आहे. ओके. 30 मल्टिप्लाय 100 इज इक्वल टू P. सो बघा 3 1 जार 3 अँड हा 0 अँड हे 2 0 इथे राईट केले तर 3000 इज इक्वल टू P. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेला आहे 3000. सो बघा देअरफॉर P इज इक्वल टू 3000 रुपीज. हे आपल्याला P ची व्हॅल्यू मिळालेली आहे 3000, म्हणजे प्रिन्सिपल हा 3000 आहे. आता कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. इथे आपण व्हॅल्यूज पुट केलेले आहे, अमाऊंटची व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल. या दोघांची मायनस केली तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे 1036.80. 4000 - 3000 1 येणार आहे अँड ही व्हॅल्यूज ॲज इट इज हे रुपीजमध्ये मिळाले. देअरफॉर द रिक्वायर्ड compound interest is 1036.80 rupees. Okay. Question number 6 आहे, a loan of 15 rupees was taken on compound interest if the rate of compound interest is 12 PCPA. Find the amount to settle the loan after 3 years. यामध्ये गिव्हन व्हॅल्यू प्रिन्सिपल आहे 15,000 रुपीज. कंपाऊंड इंटरेस्टवरती इथे लोन घेतलेला आहे. सो कंपाऊंड इंटरेस्टचा रेट आहे 12 PCPA अँड इथे आपल्याला अमाऊंट फाइंड करायचं आहे, जे अमाऊंट आफ्टर 3 इयर्स असणार आहे. ओके. सो गिव्हन व्हॅल्यू इथे आपण राईट करून घेऊ. हिअर प्रिन्सिपल P इज इक्वल टू 15,000 रुपीज rate of interest R is equal to 12 PCPA. Duration means N is equal to 3 year. ओके. इथे अमाऊंट फाइंड करायचा आहे. सो अमाऊंटचा फॉर्म्युला आपण इथे राईट करून घेऊ. A इज इक्वल टू
P in bracket 1 plus R upon 100 to the power n. इथे व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. A इज इक्वल टू P आहे 15,000, 1 प्लस R आहे 12 अपॉन 100, n व्हॅल्यू आहे 3. ओके, 15,000 हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आहे. 100 वन जार 100, 100 प्लस 12 112 अपॉन 100 टू द पॉवर 3. आता हे 3 टाइम्स आपल्याला हा ब्रॅकेट राईट करून घ्यायचा आहे. सो 15,000 मल्टिप्लाय 112 अपॉन 100 मल्टिप्लाय 112 अपॉन 100 मल्टिप्लाय 112 अपॉन 100. बघा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधील 0 कॅन्सल करून घ्यायचे आहे. 1 2 3 1 2 3. रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे, इथे A येणार. इथे 15 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112 अपॉन 10 मल्टिप्लाय 100. फर्स्ट ऑफ ऑल 15 and 112 ची आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. सो मल्टिप्लिकेशन येणार आहे 1680 रुपीज मल्टिप्लाय रिमेनिंग 112 आणि हा रिमेनिंग 112 इथे येणार आहे. डिनॉमिनेटरमध्ये 10 and 100 ची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 1 1 जार 1 1 2 3 हे 30 इथे येईल, म्हणजे इथे मल्टिप्लाय येणार 1000. नेक्स्ट आता ह्या 2 नंबर्सची मल्टिप्लिकेशन करायची आहे. ही मल्टिप्लिकेशन मी इथे राईट करून घेत आहे, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून बघायची आहे. ओके, सर्व मल्टिप्लिकेशन आपण व्हिडिओमध्ये करू शकत नाही, व्हिडिओ लेंदी होईल. 1,88,160. आता रिमेनिंग 112 इथे राईट करून घेऊ अपॉन 1000. ओके, A इज इक्वल टू, आता ह्या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. अपॉन 1000. बघा, ह्या 1000 डिनॉमिनेटरमध्ये 1000 आहे, न्यूमरेटरमधील नंबरमध्ये आपण डेसिमल पॉईंट देऊ शकतो. डिनॉमिनेटरमध्ये जर 0चे नंबर्स असतील तर आपण न्यूमरेटरमध्ये डेसिमल पॉईंट देऊ शकतो. सो बघा, 1 2 3 किती 0 आहे 3. सो न्यूमरेटरमधील नंबरमध्ये राईट साईडला 3 नंबर्स सोडायचे आहे, 1 2 3. सो इथे आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे 9च्या आधी. ओके, 21,073.920 हे आपला अमाऊंट इथे मिळालेला आहे. सो फायनल आन्सर येणार आहे द अमाऊंट टू बी पेड टू सेटल the loan at the end of 3 years is rupees 21,073.920. हा 0 इथे लिहिला नाही लिहिला तरीही चालेल, हे आपला फायनल आन्सर आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे, अ प्रिन्सिपल अमाउंट टू रुपीज 13,924 इन 2 year बाय कंपाऊंड इंटरेस्ट ॲट रेट 8 in PCPA. फाइंड द प्रिन्सिपल. इथे आपल्याला प्रिन्सिपल अमाउंट दिलेला आहे 13,924 फॉर 2 years अँड रेट आहे 18. आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे. सो गिव्हन व्हॅल्यू इथे राईट करून घेऊ. हियर अमाउंट A is equal to rupees 13,924. Rate of interest R is equal to 18 PCPA. Duration N is equal to 2 year. ओके, ड्युरेशन मीन्स व्हॉट, कालावधी. इथे प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे तर आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1/100 टू द पॉवर n. आता इथे व्हॅल्यूज पुटअप करून घेऊ. अमाऊंट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 13,924. प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची आहे. P ॲज इट इज घेतला, सॉरी इथे 1 पाहिजे आणि इथे R पाहिजे. ओके, सो
इथे येणार आहे 1 प्लस r आहे 18/100 टू द पॉवर n आहे 2. हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आहे आधी. 100 × 100 प्लस 18 118 अपॉन 100 टू द पॉवर 2. इथे 2 आहे ना पॉवर, म्हणून हा ब्रॅकेट 2 टाइम्स राईट करायचा आहे. 13,924 इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 118/100 मल्टिप्लाय 118/100. आता पी सोबत ही व्हॅल्यू मल्टिप्लिकेशनला आहे, तर ही व्हॅल्यू अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर न्यूमरेटरमधील नंबर्स हे डिनॉमिनेटरला येतील आणि डिनॉमिनेटरमधील नंबर्स इथे न्यूमरेटरला जातील. सो इथे येणार आहे 13,924 मल्टिप्लाय 100 मल्टिप्लाय 100. हे 100 आहे ना, हे इथे मल्टिप्लिकेशनला आले आणि हे 118 मल्टिप्लाय 118 हे डिनॉमिनेटरला गेले इज इक्वल टू पी. बघा आता आपल्याला हे डिनॉमिनेटरमधील मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आहे. 118 मल्टिप्लाय 118 118 मल्टिप्लाय 118 केलं, आन्सर येणार आहे 13,924 आणि इथे पण आहे 13,924 आणि इथे रिमेनिंग राहणार आहे 100 मल्टिप्लाय 100. बघा 1 1 जार 1 अँड 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे इथे येणार आहे 10,000 इज इक्वल टू पी. हे नंबर सेम आहे, हे कॅन्सल होऊन जातील. इथे राहणार आहे 10,000 इज इक्वल टू पी. देअरफॉर पी व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 10,000 रुपीज. ओके, सो फायनल आन्सर राईट करून घेऊ इथे. देअरफॉर द रिक्वायर्ड प्रिन्सिपल इज ₹10,000. Okay. Now question number 8. The population of a suburb is 16,000. Find the rate of increase in the population if the population after 2 years is 17,640. क्वेश्चन नीट समजून घ्या. पॉप्युलेशन आधीची किती होती? 16,000. आपल्याला काय फाइंड करायचं आहे की आफ्टर 2 इयर म्हणजे 2 वर्षाच्या नंतर जर पॉप्युलेशन 17,640 इतकी आहे, तर पॉप्युलेशन वाढण्याचा रेट किती असणार आहे? इन्क्रीज इन पॉप्युलेशन. ओके, ते पॉप्युलेशन किती रेटने किती पर्सेंटने वाढलेली आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो दिलेली इन्फॉर्मेशन राईट करून घेऊ. पी इज इक्वल टू पॉप्युलेशन ऑफ द suburb initially 16,000. ओके, हे आपण क्वेश्चन मधलेच राईट करत आहे. इथे जे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिव्हन आहे हेच आपण इथे राईट करून घेत आहे. आता इथे राईट करायचं आहे अमाउंट. पॉप्युलेशन ऑफ द suburb after 2 years is 17,640 and next आहे n is equal to duration. किती वर्षाचा कालावधी आहे? सो इथे दिलेला आहे ना 2 इयर, हे आपल्याला ड्युरेशन मध्ये राईट करायचं आहे. ओके, फाइंड काय करायचं आहे? रेट फाइंड करायचा आहे. किती पर्सेंटने पॉप्युलेशन इथे वाढलेली आहे? फाइंड द रेट. इथे रेट आपल्याला फाइंड करायचं सांगितलेलं आहे. सो लेट आर बी द रेट ऑफ increase in population per year. प्रत्येक वर्षी किती रेटने तिथे पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे हे फाइंड करायचं आहे. तर हा फॉर्म्युला अप्लाय करू. A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 टू द पॉवर n. बघा अमाऊंट इथे आपल्याला गिव्हन आहे, सो अमाऊंटची व्हॅल्यू पुट करून घेऊ. इथे 17,640 इज इक्वल टू पी व्हॅल्यू गिव्हन आहे 16,000 इज इक्वल टू 1 प्लस आर हा आपल्याला फाइंड करायचा आहे अपॉन 100 आणि n आहे 2 व्हॅल्यू.
16,000 इथे ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशनला आहे, अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर डिवायडेशनला जाणार आहे, इज इक्वल टू 1 प्लस r अपॉन 100 टू द पॉवर 2. इथे 1010 कॅन्सल होणार आहे. आता इथे स्क्वेअर आहे, तर इथे आपण स्क्वेअर व्हॅल्यू राईट करून घेऊ. हा स्क्वेअर आहे 42चा, सो इथे मी राईट करते 42, आणि हा 1600 हा स्क्वेअर 40चा आहे, सो इथे 42 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. या प्रकारे पण आपण राईट केलं तरीही हे दोन्हीही इक्वलच आहे. 42चा स्क्वेअर 1664 येतो आणि 40चा स्क्वेअर 1600 येतो. ओके, हे आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट केलेलं आहे. आता ही व्हॅल्यू इथे ॲज इट इज जशी तशी हा ब्रॅकेट घेणार आहे आपण. ओके, आता बघा दोन्हीही साईडला स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर आपल्याला पाहिजे नाही, तर आपण इथे स्क्वेअर रूट घेणार आहे. सो ओके, अंडर स्क्वेअर रूटमध्ये राईट करते 42 अपॉन 40 स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस r अपॉन 100 स्क्वेअर. या रूटसोबत हे स्क्वेअर इथे कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यू राईट करून घेऊ 42 अपॉन 40. रूटसोबत स्क्वेअर कॅन्सल झाले म्हणून हे व्हॅल्यू इथे येणार आहे 1 प्लस r अपॉन 100. ओके, आता बघा इथे 1 हा प्लसमध्ये आहे, ह्या 1ला आपण अपोजिट साईडला शिफ्ट करू तर हा मायनसमध्ये जाणार आहे. सो 42 अपॉन 40 मायनस 1 इज इक्वल टू r अपॉन 100. आता 42 अपॉन 40 हे फॅक्शन फॉर्ममध्ये आहे, इथे 1 आहे. या फॅक्शनला आपण 1 मायनस कसं करू शकतो, तर इथे डिनॉमिनेटरमध्ये काहीही नाही, तर इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 कन्सिडर करायचं आहे. आता दोन्ही फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करताना आपल्याला डिनॉमिनेटर हे सेम पाहिजे असतं. इथे 40 आहे, इथे 1 आहे, सो आपण दोन्ही डिनॉमिनेटर सेम करून घेण्यासाठी आपल्याला या 1ला 40ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो 42 अपॉन 40 ॲज इट इज येणार मायनस 1 अपॉन 1 मल्टिप्लाय 40. इथे मल्टिप्लिकेशन 40 केलं तर दोन्ही डिनॉमिनेटर सेम येतील, तेव्हाच आपण इथे फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करू शकू. सो आपण इथे डिनॉमिनेटरला 40ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 40नेच मल्टिप्लाय करावं लागेल. 42 अपॉन 40 मायनस 41 जा 40, इथे पण 41 जा 40 येणार आहे, अपॉन इज इक्वल टू r अपॉन 100. डिनॉमिनेटर सेम झाला, हा डिनॉमिनेटर 1 टाइम राईट केला. 42 मायनस 40 इथे येणार आहे 2 इज इक्वल टू r अपॉन 100. हा 100 इकडे डिवायडेशनला आहे, ह्या 100ला आपण अपोजिट साईडला शिफ्ट करणार आहे. सो 2 मल्टिप्लाय 100 40 अपॉन 40. इथे डिवायडेशनला आहे ना, हा इथे अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशनला येणार इज इक्वल टू r. 1 0 कॅन्सल होणार इथे. 2 1 जार 2, 2 5 जार 10. 2 मल्टिप्लाय 5 अपॉन हा 2 इज इक्वल टू r. इथे हा 2 1 जा 2 हा कॅन्सल होणार आणि फक्त रिमेनिंग व्हॅल्यू राहणार आहे r. सो आपल्याला r मिळालेला आहे. देअरफोर r इज इक्वल टू 5. देअरफोर द पॉप्युलेशन ऑफ suburb increases 5% every year. Okay, now question number 9. In how many years rupees 700 will amount to rupees 847 at a compound interest rate of 10 PCPA. इथे आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे आणि अमाऊंट दिलेला आहे. जर ह्या प्रिन्सिपलला आपल्याला इतक्या अमाऊंटमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे ॲट द रेट ऑफ 10 PCPA, तर किती ड्युरेशन लागेल. हाऊ मेनी इयर्स विचारलेलं आहे, ड्युरेशन इथे विचारलेलं आहे, म्हणजे n इथे फाइंड करायचं आहे आपल्याला. सो गिव्हन व्हॅल्यूज इथे राईट करायच्या आहे. हिअर प्रिन्सिपल P is equal to 700 rupees, rate of compound interest is equal to 10 PCPA. इथे 10 PCPA आहे. ओके, अँड अमाऊंट
इज इक्वल टू अमाऊंट दिलेला आहे 847 रुपीज. नेक्स्ट आता आपल्याला एन फाइंड करायचा आहे. सो लेट एन बी द ड्युरेशन. A is equal to P1 plus R upon 100 to the power n. अमाऊंट दिलेला आहे 847 इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 700, 1 प्लस रेट आहे 10 अपॉन 100 टू द पॉवर n. n हा फाइंड करायचा आहे ना आपल्याला. बघा 700 ह्या ब्रॅकेटसोबत मल्टिप्लिकेशनला आहे, अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर इथे डिवायडेशनला येणार. ओके, 847 अपॉन 700 इज इक्वल टू 1 प्लस 10 अपॉन 100 टू द पॉवर n. बघा या नंबरला आपण 7ने डिवाइड करू शकतो. इथे पण 7ने डिवाइड होते, इथे पण 7ने डिवाइड होणार आहे. 7 1 जार 7 आणि रिमेनिंग हे 20. इथे 7 1 जार 7, 8 मायनस 7 1 येणार, इथे 1 4 14 होणार. 7 2 जार 14 अँड 7 1 जार 7, 121 आन्सर येणार. 121 अपॉन 100 इज इक्वल टू 100 1 जार 100, 100 प्लस 10 110 अपॉन 100 टू द पॉवर इथे येणार n. ओके, आता बघा इथे 121 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 11 अँड 100 हा 10चा स्क्वेअर आहे. सो आपण इथे हे स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करून घेऊ. 11 अपॉन 10 स्क्वेअर. हे नंबर्स आणि हे नंबर सेम इक्वलच आहे ना. 121 हा 11चा स्क्वेअर आहे म्हणून आपण 11 स्क्वेअर राईट केला अँड 100 हा 10चा स्क्वेअर आहे म्हणून आपण 10 स्क्वेअर राईट केलेला आहे. इज इक्वल टू इथे हा 10 या 10 सोबत कॅन्सल होणार आणि या ब्रॅकेटमध्ये 11 अपॉन 10 राहणार आणि इथे n व्हॅल्यू येणार. ओके, बघा आता इथे 11 अपॉन 10 इज इक्वल टू 11 अपॉन 10 इक्वल आहे. इथे स्क्वेअर आहे, इथे n आहे. मीन्स वॉट, nची व्हॅल्यू किती येणार आहे? 2 येणार आहे. आलं का लक्षात? ही इक्वल साईन आहे म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट इक्वलच आहे. सो ह्या ब्रॅकेटला इथे स्क्वेअर आहे 2 आहे तर इथे n आहे. nची व्हॅल्यू ही 2 येणार आहे. देअरफॉर n इज इक्वल टू 2 इयर. देअरफॉर the required duration is 2 years. Okay, now question number 10. Find the difference between simple interest and compound interest on rupees 20,000 at 8 PCPA. इथे आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट मध्ये. प्रिन्सिपल गिवन आहे 20,000 रुपीज अँड रेट गिवन आहे 8%. ओके, सो गिवन व्हॅल्यूज राईट करून घेते मी इथे. हिअर प्रिन्सिपल मीन्स P इज इक्वल टू 20,000 रुपीज. रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू 8 PCPA and duration means n is equal to, rate आपण r ने डिनोट करतो, n is equal to 2 years. बघा आता या क्वेश्चनमध्ये मी 2 इयर्स घेतलेली आहे ड्युरेशन, बट क्वेश्चनमध्ये कुठेही आपल्याला ड्युरेशन दिलेली आहे का? नाही. जर आपण इथे ड्युरेशन 2 इयर्स घेतली तरच आपलं आन्सर हे करेक्ट येणार आहे, म्हणून इथे 2 इयर्स ड्युरेशन घेतलेली आहे. ओके, सो आता बघा इथे डिफरन्स फाइंड करायचा आहे सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण सिंपल इंटरेस्ट फाइंड करून घेऊ, कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करून घेऊ, देन आपण त्यामधील डिफरन्स फाइंड करू शकतो. सिंपल इंटरेस्ट is equal to P multiply N multiply R upon 100. हा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे. यामध्ये P आणि Rचे व्हॅल्यू पुट करणार आहे आपण. प्रिन्सिपल आहे 20,000 मल्टिप्लाय N इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय R इज इक्वल टू 8 अपॉन 100. आता इथे न्यूमरेटरमधील 20 डिनॉमिनेटरमधील 20 सोबत कॅन्सल केले मी. इथे येणार आहे 200 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 8.
फर्स्ट ऑफ ऑल या 2 नंबरचे मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2 2 जार 4, हे रिमेनिंग 20 मल्टिप्लाय हा 8. देन इथे मल्टिप्लाय करून घेऊ. 8 4 जार 32 आणि रिमेनिंग 20 म्हणजे 33,200 रुपीज हे आलेलं आहे इथे सिम्पल इंटरेस्ट SI. ओके. देन आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करण्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल अमाऊंट फाइंड करावं लागेल. सो अमाऊंटचा फॉर्म्युला तुम्हा सर्वांना माहितीच आहे. A = P इन ब्रॅकेट 1 + R/100 n. Aची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. A ॲज इट इज. P दिलेला आहे 20,000 रुपीज. सो इथे 1 प्लस रेट किती आहे 8/100 यांची व्हॅल्यू आपण 2 घेतली होती. हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आहे. आता 20,000 ॲज इट इज 100 मल्टिप्लाय 1 100 × 100 + 8 108/100 इथे मल्टिप्लाय साईन असतं. सो हा ब्रॅकेट आपल्याला 2 टाइम्स इथे राईट करून घ्यायचा आहे. 20,000 मल्टिप्लाय 108/100 मल्टिप्लाय 108/100. बघा आता न्यूमरेटरमधील 0 हे डिनॉमिनेटरमधील 0 सोबत कॅन्सल करू. 1 2 हे 2 0 सोबत कॅन्सल होतील आणि हे 2 0 या 0 सोबत कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यू आहे इथे 2 मल्टिप्लाय 108 मल्टिप्लाय 108. ओके. आता इथे 1 राहिलेला आहे ना. हा 1 जर आपण या 108ला डिवाइड केलं तर ॲज इट इज तो 108च येणार आहे, म्हणून आपण तो घेत नाही. ठीक आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 8 2 जार 16 इथे 6 कॅरीला 1. 2 0 जार 0 + 1 1. 2 1 जार 2. 216 मल्टिप्लाय 108. आता 216 मल्टिप्लाय 108 करून बघायचं आहे. मी करून बघितलेलं आहे तर आन्सर आलेला आहे 23,328 हे मिळालेलं आहे आपल्याला अमाऊंट. ओके रुपीज. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. सो तुम्हा सर्वांना माहितीच आहे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे A - P. कंपाऊंड इंटरेस्ट = अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट आपल्याला फाइंड झालेली आहे व्हॅल्यू 23,328 मायनस प्रिन्सिपल दिलेला आहे 20,000. ओके. 8 - 0 8 2 - 0 2 3 - 0 3 3 - 0 इथे 3 2 - 2 0 येणार आहे. सो 3,328 हे आपला आन्सर आलेला आहे. ओके. आणि हे रुपीजमध्ये. आता आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट फाइंड केलेली आहे व्हॅल्यू. कंपाऊंड इंटरेस्टची व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड झालेली आहे. सो डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट = CI - SI. CI मीन्स व्हॉट कंपाऊंड इंटरेस्ट, SI मीन्स व्हॉट सिम्पल इंटरेस्ट. सो CI व्हॅल्यू मिळालेली आहे 3,328 मायनस SI व्हॅल्यू मिळालेली आहे 3,200. बघा आता 8 - 0 इथे 8 2 - 0 2 3 - 2 1 3 - 3 0 128 रुपीज ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. दोघांचा डिफरन्स. सो फायनल आन्सर राईट करून घेऊ. देअरफॉर द डिफरन्स between compound interest and simple interest is ₹128. ओके. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला या प्रॅक्टिस सेटमध्ये काहीही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. आणि हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.